लोकशाहीला हवी दूरदृष्टी. ह्या रचनेतून मतदार सोबतच लोकशाहीवर चालणारे शासन व संविधानानुसार चालणारी प्रशासन व्यवस्था कशी असावयास हवी हे या रचनेतून नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांनी सादर केले आहे. ह्या रचनेतील विचार अतिशय प्रांजळ व विधायक असल्यामुळे आपण ही रचना ऐकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून देशसेवा करावी अशी मी दयाराम वाघ, भडगाव, जिल्हा जळगाव हे गीत स्वरबद्ध करून आपणा सर्वांना विनंती करीत आहे. गीत आहे लोकशाहीला हवी दूरदृष्टी, लोकशाहीला हवी दूरदृष्टी. आम्ही स्वीकारलिया, आम्ही स्वीकारलिया देशात लोकशाही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. आम्ही स्वीकारलिया देशात लोकशाही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. कळली न लोकशाही अद्यापही प्रजेला, कळली न लोकशाही अद्यापही प्रजेला. अभ्यासपूर्ण कोणी नाही विचार केला, अभ्यासपूर्ण कोणी नाही विचार केला. ना संविधान कळले ना हक्क कोणताही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. कित्येक दुष्ट बघती वर्चस्व गाजवाया, कित्येक दुष्ट बघती वर्चस्व गाजवाया. कित्येक भ्रष्ट करती फसवून कारवाया, कित्येक भ्रष्ट करती फसवून कारवाया. येथे दबावतंत्री, येथे दबावतंत्री आहेत लोक काही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. नाही प्रजेत झाली मतदार जागृती, नाही प्रजेत झाली मतदार जागृती. निर्दोष ना पुरेशी मतदान मोजणी, निर्दोष ना पुरेशी मतदान मोजणी. आश्वासनांप्रमाणे, आश्वासनाप्रमाणे ना होत कार्यवाही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. ठेवून दूरदृष्टी हा देश चालवावा, ठेवून दूरदृष्टी हा देश चालवावा. प्रांजळ सुधारकांनो माणूस जागवावा, प्रांजळ सुधारकांनो माणूस जागवावा. या देशवासियांना, या देशवासियांना द्यावी नवीन ग्वाही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. आम्ही स्वीकारलिया देशात लोकशाही, आम्ही स्वीकारलिया देशात लोकशाही, प्रत्यक्ष पाहतो पण ती तर निकोप नाही. धन्यवाद.